तर माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, आजचा हा सुंदर व्हिडिओ सुरू होतो एका खमंग आणि गोड क्षणांपासून. हॉटेल विठ्ठला मिसळमध्ये आम्ही सर्वांनी सुरुवात केली ती गरमागरम आणि कुरकुरीत अशा जिलेबीने, आणि त्यानंतर घेतला खमंग झणझणीत विठ्ठला मिसळचा मनसोक्त आस्वाद. पहिल्याच घासात मन अक्षरशः आनंदाने भरून गेलं. या खास अनुभवासाठी आदरणीय ताईसाहेब अर्थात लाडे मॅडम यांनी आम्हाला नाशिक येथील हॉटेल विठ्ठला येथे अगदी जीवाभावाने आमंत्रित केलं होतं. तिथे जाण्यापूर्वी त्यांच्या घरी भेट झाली ती त्यांच्या लाडक्या बर्फीची. थोडा वेळ तिच्यासोबत खेळून मन अगदी प्रसन्न झालं आणि मग सुरू झाला आमचा सुंदर प्रवास. रस्त्यातील नारळाची डौलदार झाडं, आजूबाजूचं रम्य नाशिक आणि प्रवासात मिळणारा वेगळाच आनंद. जिजाऊ फार्म, तवली फाटा, पेठ रोड, नाशिक येथे बसलेलं हॉटेल विठ्ठला मिसळ पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेतं. हॉटेलमध्ये प्रवेश करताच विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती मनाला शांतता आणि प्रसन्नता देते. स्वच्छ ॲम्बियन्स, हसतमुख वेटर्स, उत्कृष्ट सर्व्हिस आणि मालकांचा आपुलकीचा स्वभाव, हा अनुभव खरंच खास आहे. इथे मित्रांसोबत, कुटुंबांसोबत आलेले अनेक खवय्ये खमंग मिसळचा आस्वाद घेताना दिसतात. दरपत्रकही अतिशय स्पष्ट आणि सर्वसामान्यांना परवडणारं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उंटस्वारी, घोडेस्वारी, विविध प्रकारच्या खेळण्या, सायकल्स असं भरपूर मनोरंजन उपलब्ध आहे. आणि खास सांगायचं झालं तर इथला बॉडी मसाज अनुभव खूपच अप्रतिम आहे. संपूर्ण शरीराला आराम देणारा, प्रवासाचा आणि दिवसाचा सगळा थकवा दूर करणारा हा मसाज मी स्वतः घेतला आणि खरंच मन व शरीर दोन्हीही ताजंतवानं झालं. अत्यंत स्वच्छ ठिकाणी मशीनद्वारे दिला जाणारा हा मसाज खूपच कमी दरात उपलब्ध आहे. पालकांनो, असा रिलॅक्सिंग अनुभव तुम्ही नक्की घ्यायला हवा. एका बाजूला ठेवलेली वीणा आणि मृदुंग या परिसराला भक्तिभावाचा सुंदर स्पर्श देतात. जणू विठ्ठलाची कृपा या हॉटेलवर सतत बरसत आहे. माझ्या शिक्षक बंधू भगिनींसोबत मी इथे आलो होतो आणि त्या दिवशी सर्व शिक्षक स्टाफने खूपच धमाल आनंद घेतला. म्हणूनच माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंडला आई वडिलांसोबत हॉटेल विठ्ठला मिसळला नक्की भेट द्या. खमंग चव, सुंदर वातावरण आणि भरपूर मनोरंजन, सगळं काही एकाच ठिकाणी. हॉटेल विठ्ठला मिसळ, जिथे चव, संस्कार आणि कुटुंबाचा आनंद एकत्र येतो.